राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्र हो, शेतकऱ्यावर आसमानी संकट तर कोसळलंच, पण मालाचे भावसुद्धा इतके भयानक पडले आणि सोन्याचे हो, खताचे हो, आसमानला भाव चालले. सोनं चांदीशी तर काही घेणं देणंच नाही आपल्याला, ते काही घडतच नाही, ते डोक्याच्या वरचाच विचार झाला. पण आज शेतकऱ्याचे मुलं किंवा मुली लग्नाला आलेले आहेत, त्याच्यावर किती आसमानी संकट कोसळलं. एक तर मालाची पिकी कमी, मालाचे भाव कमी आणि सर्व शेतात लावून बेजार झाला शेतकरी. रुपया पदरात पडणं, खर्च करून बेजार झाला. फवारण्या मार, खतं टाक, हे कर, येऊ तेऊ, रुपया उरणं. शेतकऱ्यावर सगळे संकट चौकून आले. शेतकरी ह्या संकटाला बळी पडण्याचं कारण म्हणजे स्वतः शेतकरी जिम्मेदार आहे. त्याला चालले आपले 1,500 खुश झाले. अरे 1,500 जर परपंच जर चालला असता, या इतर तुमच्या गरजा वस्तू भागल्या असत्या, तर तुम्हाला कशाला लागत होतं 1,500? कर्जमुक्ती, कर्जमाफी ह्याच्यातच परेशान आहे. बाकीशी काहीच घेणं देणं नाही राहिलं. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बाकी काही लागत नाही का? एवढ्याहून तुमचं भागणार आहे का? तुमच्या लेकराबाळाचं भविष्य, तुमच्या लेकराबाळाचं शिक्षण आणि ह्या सगळ्या समस्याला तोंड देत देत तुम्ही किती या 1,500 खरंच तुमचं भागणार आहे का? नाही. त्यासाठी आपण ज्या गोष्टीला आमिष पडलो त्याला लय अवघड झालं. आज एका शेतकरी बापाला एवढा मोठा प्रश्न उभा आहे की आपल्या मुलाचं लग्न कसं करावं. पहिलेच तर शेतकऱ्याच्या मुलाला मुली भेटन, आता इकडून तिकडून कसे बी झाले एखाद्याचे, तर लग्न कसे करणार आहेत? घेणार कसं आहे? सोनं खरेदी केल्याशिवाय जमणार आहे का? नाही. सोनं त्याला खरेदी करावं लागते. वाढता खर्च, भयानक खर्च, नापिकी, दुष्काळी, ओला दुष्काळ, आहे दुनियाभरचं त्याच्यावर डोक्यावर टेन्शन, दुनियाभरचं कर्जावरचा डोंगर. नाही त्यावर पागल व्हायची वेळ आली का? शेतकऱ्याच्या लाईफमध्ये फक्त परेशानी उरली, बाकी काहीच उरलं नाही. या 1,500साठी आणि या क्रॉप लोनसाठी, कर्जमाफीसाठी सगळं आयुष्य बर्बाद झालं शेतकऱ्याचं. बाकीचे भाव कसाडून वाढायले, पण शेतकऱ्याचे मालाचे भाव रिवर्स यायले. अरे 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 अरे, काय हालत शेतकऱ्याची बेकार. आणि याला सर्व जिम्मेदार आहे फक्त शेतकरी. काय म्हणून एवढं बळी पडायचं होतं? कोणाचंही ऐकायचं नव्हतं. आपलं कर्म आपण करत राहायचं होतं. आज कर्मामुळं मागं आले. आज एवढा मोठा संकट उभा आहे की काय करावं. शेतकरी असे परेशान आहेत. यावर्षी तर भयानक शेतकरी परेशान आहे. 2026मध्ये मुलाचे लग्न करणं त्याच्या डोक्यावर एवढं परिणाम झाला आणि मुलीचे लग्न करे एवढं टेन्शन डोक्यावर की त्याच्यापाशी उरलं काही नाही. पण लग्न कसे करावं? मुलं लग्नाला आले, मुलाचे वय निघून चाललं. एक तर त्याचे लग्न होईना, इकडून तिकडून जुळले तर प्रॉब्लेम येतात. आणि हे सगळं कर्ज काढून किती काढणार आहे? पहिलं सरकारी कर्ज फिटायला तयार नाही. जे KCC कर्ज, जे क्रॉप लोन फिटायला तयार नाही, तर वरचं अजून लग्नासाठी कर्ज काढून शेतकरी काय वावरं विकायची वेळ येणार आहे शेतकऱ्यावर. पण उरणार काय नाही. एक दिवस शेतकऱ्याला 100% जमिनी विकायची वेळ येणार आहे. त्यासाठी मालाला भाव आवश्यक आहेत. मालासाठी भाव मिळण्यासाठी थोडंसं झंझट घ्या. यानं मुक्ती, कर्जमाफी आणि कर्जमुक्ती नाही की नाही आपल्याला काही मिळणार नाही. ह्याच्यासाठी माफीच्या मागं लागूच नका. कर्जमुक्ती करा, मालाला भाव घ्या, व्यवस्थिशीर कर्ज घ्या, व्यवस्थिशीर दरवर्षी फेडा. पण या आमिषाला बळी पडू नका बाबा कर्जमाफीच्या. यानं लय मोठे घाटे झाले, लय मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यापुढे आज समस्या एवढ्या भयानक आहेत की लग्न करणं त्याला कठीण चाललं. ठीक आहे मित्र, राम राम. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय योग्य वाटते ते.